30 जून पूर्वी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर आजपासून केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू झाल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात बोलताना दिलेली आहे। जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी देशहितासाठी आवाहन करतायत असं मुख्यमंत्री म्हणाले। विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत। आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे। शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा। त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत। आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी 30 जुलैला पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांना चांगलेच खडेबोल सुनावले। उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे केली, त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात नकार देत नाराजी व्यक्त केली। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये बेजबाबदार वक्तव्य करण्यापासून थांबवा, असं सरन्यायाधीश म्हणाल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत गुप्त बैठक झाल्याची खळबळजनक माहिती आता समोर आलेली आहे। पुण्यातल्या हॉटेलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबत झाल्याचं समजतंय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यावेळेला उपस्थित असल्याचं समजतंय। इतकंच नाही तर सुनील तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नाराजी नाट्यानंतर आता भेटीगाठींना सुरुवात झाल्याचं समजतंय। प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेलांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। या भेटीमागचं कारण अस्पष्ट आहे। प्रमोद हिंदुराव हे सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील नाराजी नाट्य संपून सर्व काही पुन्हा आलबेल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।